लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं आपण? लिनियर स्पॅन आणि रो स्पेस पाहिलं होतं, कॉलम स्पेस पण पाहिलं होतं. लिनियर स्पॅन काय होतं? आपल्याला जर वेक्टर दिले असतील तर त्याचं काय करतो आपण? एक स्पेस तयार करतो. त्याच्यापासून काय करतो? स्पेस तयार करतो. म्हणजे त्याचे ऑल पॉसिबल लिनियर कॉम्बिनेशन घेतो, एका सेट मध्ये टाकतो, तो सेट काय येतो? सबस्पेस येतो. असं केलं होतं आपण. तो आपण दाखवला होता का तो स्पॅनिंग सेट हा सबस्पेस असतो. ह्या दोन नोट पाहिल्या होत्या. दुसरी नोट महत्वाची होती. एस इज इक्वल टू 5 असेल तर स्पॅन ऑफ एस काय होता? 0 होता. त्याच्यानंतर आपण थेरम पाहिला होता की एस हा जर सबसेट असेल वेक्टर स्पेस वीचा शक्यतो आपण इथं फायनाईट कन्सिडर करू. स्पॅन ऑफ एस हा पण काय असतो? सबस्पेस असतो. आणि तो कुणाला कंटेन करतो? एस ला. आणि तो सगळ्यात लहान सबस्पेस असतो की जो कुणाला कंटेन करतो? एस ला. हे पाहिलं होतं. त्याच्यात हे दोन एक्झाम्पल पाहिले होते. व्ही इज इक्वल टू R3 U1 घेतला आणि त्याचा स्पॅन काय पाहिला होता आपण? रिअल लाईन पाहिली होती. V इज इक्वल टू R3 घेतला स्टेटमेंट होता. एकदा परत सांगा ना. हे स्टेटमेंट का? यस सर. आता पहा, एस हा सबसेट आहे. आपण थोड्या वेळ त्याला काय म्हणू? फायनाईट म्हणू. एस हा सबसेट आहे कुणाचा? वेक्टर स्पेस व्ही चा. थोड्या वेळ आपण एस U1 U2 डॅश 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 UM म्हणू. हा सेट आहे. तर आपण पाहिलं होतं की याचा आपण स्पॅनिंग सेट काढू शकतो. स्पॅनिंग सेट ऑफ एस म्हणजे याचा स्पॅनिंग सेट. काय फरक पडत? हा स्पॅनिंग सेट ऑफ एस. हा आता स्पॅनिंग सेट ऑफ एस आहे. आपण ऑलरेडी दाखवलेलं की हा काय असतो? सबस्पेस. सबस्पेस ऑफ व्ही असतो, हे दाखवलेलं आहे. हे तर स्टेटमेंट ऑलरेडी तुम्हाला माहित होतं. आता हा एस हा जो सेट आहे, हा सेट आहे, हा कुणाच्यात कंटेंट असतो? स्पॅनिंग सेट ऑफ एस मध्ये कंटेंट असतो. लक्षात आलं का? दाखवायचं? दाखवायचं काय? येस सर आलं. आता बघा, हा याचा सबसेट आहे. हा याचा सबसेट आहे म्हणजे याच्यातला प्रत्येक एलिमेंट याच्यात येतो. बरोबर? मला हे दाखवायचंय. मला एस हा स्पॅनिंग सेट ऑफ एस चा सबसेट आहे हे दाखवायचंय. मला काय दाखवायचं? एस चा प्रत्येक एलिमेंट कशात येतो? स्पॅनिंग सेट ऑफ एस मध्ये. मग मी U1 घेतो थोड्या वेळ. U1 हा एस मधला घेतो. मला काय दाखवायचंय की U1 हा स्पॅनिंग सेट ऑफ एस मधला आहे. तर पहा, मला हा स्पॅनिंग सेट ऑफ एस मधला कधी लिहिता येईल? ज्यावेळेस मला यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. मग U1 मी असा लिहू शकतो का? 1 इंटू U1, कारण 1 हा फील्ड मध्ये आहे त्याच्यामुळे 1 अवेलेबल आहे. 0 इंटू U2 डॅश डॅश 0 इंटू UM असं लिहू शकतो. येस सर. U1 म्हणजे मी U1 हा U1 इंटू UM च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिला, त्याच्यामुळे तो कशात आला? स्पॅन ऑफ एस मध्ये आला. लक्षात आलं? येस सर. म्हणजे तुम्ही प्रत्येक एलिमेंट साठी करू शकता. तसं तुम्ही प्रत्येक एलिमेंट साठी करू शकता. UI साठी प्रत्येक UI एस मधला घेतला तर तो स्पॅनिंग सेट ऑफ एस मधला घेतो. म्हणजे एस हा काय असतो? त्या स्पॅन ऑफ एस मधला असतो. लक्षात आलं? येस सर. हे दोन झाले. पहिल्यांदा स्पॅन एस हा सबस्पेस असतो, दुसऱ्यांदा एस हा काय असतो? स्पॅन ऑफ एस मधला हे असतो. तिसऱ्यांदा काय? म्हणजे आपण दोन गोष्टी दाखवल्या. स्पॅन एस हा सबस्पेस असतो आणि एस हा कोणात कंटेंट असतो? स्पॅन ऑफ एस मध्ये. आता दुसरी गोष्ट, हा स्पॅन ऑफ एस स्मॉलेस्ट सबसेट असतो. स्मॉलेस्ट सबसेट किंवा स्मॉलेस्ट सबस्पेस. स्मॉलेस्ट सबस्पेस ऑफ व्ही सच दॅट जर एखादा सबस्पेस असेल की जो एस ला कंटेंट करतोय तर त्या सबस्पेस पेक्षा स्पॅन ऑफ एस काय पाहिजे? लहान पाहिजे. लक्षात आलं? स्पॅन ऑफ एस असा लहान पाहिजे की जो एस ला कंटेंट करणारा सगळ्यात लहान स्पेस पाहिजे, सबस्पेस येस पाहिजे. सर. आता दुसरा एखादा सबस्पेस डब्ल्यू असेल की जो एस ला कंटेंट करतोय, त्यासाठी काय? स्पॅन ऑफ एस त्याच्यापेक्षा काय असेल? लहान असेल. हे लक्षात आलं स्टेटमेंट? म्हणजे सर स्पॅन ऑफ एस हा एस पेक्षा पण लहान आहे का? नाही, एस पेक्षा मोठा आहे तो. इथं पहा ना, एस पेक्षा मोठा आहे. पण एस ला कंटेंट करणारा दुसरा एखादा सबस्पेस असेल तर तो सबस्पेस पेक्षा स्पॅन ऑफ एस लहान आहे. हे म्हणजे असा एखादा जर सबस्पेस मिळतोय, डब्ल्यू हा सबस्पेस आहे जो एस ला कंटेंट करतोय, तर त्याच्यापेक्षा स्पॅन ऑफ एस हा काय आहे? लहान आहे.
समजतंय थोडं? येस सर. Yes, sir. स्पॅन ऑफ एस एवढंच लक्षात ठेवायचं. स्पॅन ऑफ एस हा स्मॉलेस्ट सबस्पेस आहे की जो कोणाला कंटेंट करतो एस ला. दुसरा एखादा सबस्पेस असेल डब्ल्यू नावाचा की जो एस ला कंटेंट करतोय, तर त्याच्यापेक्षा कोण स्पॅन ऑफ एस हा काय आहे, मोठा आहे. समजलं? येस. हो. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण स्पॅनिंग सेट वेगवेगळे पाहिले होते. त्याच्यानंतर रो स्पेस ऑफ मॅट्रिक्स पाहिला होता. रो स्पेस ऑफ मॅट्रिक्स काय होता? एखादा मॅट्रिक्स आहे, त्याला रो असतात, त्याला कॉलम असतात. आता त्या रो पासून बनवलेला R1 हे जे आहेत हे रो, त्या रो पासून बनवलेला जो त्याच्या स्पॅनिंग सेट आहे त्याला काय म्हणलं होतं? रो स्पेस. हा KN मधला असणार आणि कॉलम मधला काय असणार आहे? कॉलम स्पेस असणार आहे. तो कशातला असणार आहे? कॉलम हे काय करायचे ऍज अ वेक्टर घ्यायचे आणि त्याचा स्पॅनिंग सेट काढायचा. त्याला आपण काय म्हटलं होतं? कॉलम स्पेस म्हटलं होतं. हो. ज्यावेळेस येईल त्यावेळेस पाहू. आता हे थेरम पहा. हा थेरम महत्वाचा आहे. थेरम साठी ह्या गोष्टी. The matrix A and B are row equivalent. Written A equivalent to B. इक्विव्हॅलंट कधी असतात? ज्यावेळेस A म्हणजे हे खालील if B can be obtained from A by applying the following operation. म्हणजे ऑपरेशन कोणते? रो इंटरचेंज. R and RI जे इंटरचेंज केले तर आपण डिनोट कसं करतो? RIJ ने. RI ला KRI ने रिप्लेस केलं तर ऑपरेशन कसं करतो आपण? KRI. RJ ला KRI प्लस RJ ने रिप्लेस करायचं झालं तर ऑपरेशन कसे डिनोट करतो आपण? RJ प्लस KRI. म्हणजे हे तुमचे ऑपरेशन झालेले आहे. तर A आणि B इक्विव्हॅलंट कधी असतील? ज्यावेळेस मी A घेईल आणि A वर ह्या 3 प्रकारचे ऑपरेशन करून मी B ऑब्टेन करेल. त्या 3 प्रकारचे ऑपरेशन इथं पहा K नॉट इक्वल टू 0 असतं बरं का. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. K नॉट इक्वल टू 0 असतं. मी हे ऑपरेशन करून A वरून B ऑब्टेन करेल. त्यावेळेस काय असतं माझा रो स्पेस काय असतो? इक्विव्हॅलंट. हा, ते दोन मॅट्रिक्स काय असतात? इक्विव्हॅलंट असतात. दोन मॅट्रिक्स काय असतात? इक्विव्हॅलंट असतात. आता हा थेरम पहा, ह्या याच्यावरून सांगितलेला. रो स्पेस, रो इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स हॅव सेम रो स्पेस. जर दोन मॅट्रिक्स रो इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचा रो स्पेस काय असतो? सेम असतो. लक्षात आलं? जर A आणि B हे दोन इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स आहे, A आणि B हे दोन इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स आहे, तर रो स्पेस ऑफ A काढला आणि रो स्पेस ऑफ B काढला तर हे दोघंही काय असतात? सेम असतात. हे स्टेटमेंट काय सांगते? जर रो इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असतील, A इक्विव्हॅलंट टू B असतील, तर रो स्पेस ऑफ A इज इक्वल टू काय असतो? रो स्पेस ऑफ B. हे लक्षात येतंय का? एक्झाम्पल सांगू एखादं? सर एक्झाम्पल सांगा. हे R4 च आहे, याच्यात नको जायला. आपण R3 इझी एक्झाम्पल घेऊ. R3 वरच घेऊ. काय करता? 1 1 1 1 सॉरी 0 1 1 2 2 1 सॉरी नाही 1 2 2 हा A मॅट्रिक्स आहे आणि B मॅट्रिक्स काय आहे? तर 1 1 1 0 2 2 0 0 0. आता पहा, A आणि B हे इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स आहे का? काय वाटतं? काय वाटतं? मी A पासून B हा ऑब्टेन करू शकतो का? काय वाटतं? येस सर. हाय. येस सर. नो कसे सर. आहे? चेक करा. A वर मी ऑपरेशन काय देतो? A वर ऑपरेशन काय देतो? मला रो इक्विव्हॅलंट फॉर्मला आणायचे. रो इक्विव्हॅलंट फॉर्मला आणायचे. म्हणजे मला हा 0 करायचा. R3 मायनस काय होईल? R1. R1. हा जर ऑपरेशन दिलं तर 1 1 1 0 1 1 0 1 1 हे येईल. बरोबर?
येस सर. Yes, sir. आता मला रो इचेलॉन फॉर्म हा नॉन झिरो आहे डायगोनल, त्याच्या खालचा झिरो आणायचा. म्हणजे काय करावं लागेल मला R3 मायनस R2. R2 1 1 1 0 1 1 0 0 0 हे. त्याच्यानंतर आता मला काय करावं लागेल, रो ला k ने मल्टिप्लाय करू शकतो ना, मग मी काय करतो 2R2. 2 टाइम्स R2 करतो 1 2 1 1 R2. 0 2 2 0 0 0. म्हणजे हा B मिळाला, येस सर. हा B मिळाला बरोबर. म्हणजे पहा A आणि B हे दोन इक्विव्हॅलंट झाले. लक्षात आलं? Yes, sir. Yes. आता थेरम Yes, काय sir. सांगतो, हे तर झालं इक्विव्हॅलंटचं. आता शिक आपलं इक्विव्हॅलंटचं झालं, पण थेरम काय सांगतो, हे जर दोन मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट असतील तर त्याचा रो स्पेस ऑफ ए आणि रो स्पेस ऑफ बी हे काय असतात, इक्वल. Equivalent. आता रो स्पेस ऑफ ए काढू आपण आणि रो स्पेस ऑफ बी काढू. रो स्पेस ऑफ ए काय येईल, 1 1 1 1 1 काय One, येईल? one. पहा काय 1 1 काय 1 असतं, R1 काढायची. R1 रो काय आहे, 1 1 1 1 1 1 1 One, one, one. R2 काय आहे 0 1 1 0 1 Zero, 1 1 zero, one, one. आणि R3 काय आहे 1 One, 1, two. 2. 1 2 2 हे आहे बरोबर. आणि हे काय असतं, रो स्पेस ऑफ यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे एक्स R1 प्लस वाय R2 R2. प्लस झेड R3. हा स्पेस काढलेला हे लिनियर कॉम्बिनेशन असतं ना. एक्स वाय झेड काय कुठले असणार आहे, आर मधले असणार आहे. आपण सगळं आर मध्ये घेतो, हे कुठले असणार आहे, आर मधले असणार आहे. तसाच मी कॉलम स्पेस ऑफ हे काढू शकतो ना, रो स्पेस ऑफ बी काढू शकतो. रो स्पेस ऑफ बी काय असणार आहे, एक्स याची R1 ना, R1 डॅश म्हणतो याला, याचा काय म्हणतो वाय R2 डॅश म्हणतो. dash. आणि हे लिहायची गरज आहे का, No, sir. R3 नो नाही, सर. एक्स वाय बिलॉंग्स टू आर. तर यांनी जे स्पेस तयार होत आहेत ना, यांनी जे स्पेस तयार होत आहेत ना, ते काय होतात, दोघांचे सेम आहे. म्हणजे हे दोघं काय येतात, सेम येतात. लक्षात येतोय, लक्षात येतोय का? येस सर. Yes, sir. रिपीट करा ना. बरं हे कळलं का, रो स्पेस ऑफ हो रो स्पेस ऑफ ए कसा काढायचा, रो स्पेस ऑफ बी कसा काढायचा, कळलं? Yes, येस sir. सर. हा, रो स्पेस ऑफ ए कसा काढायचा, रो घ्यायच्या. आता मी तुम्हाला डायरेक्ट ड्रॉज करून दाखवतो, मला फक्त लिहून घेऊन द्या. ते आपण जिओजेब्रा वर काढू आता लगेच, एक मिनिट फक्त. लिहून घेऊन द्या. 1 1 1 1 1 0 1 1 नंतर 1 2 2 हा 1 1 1 0 2 2 0 0 0 हा मॅट्रिक्स आहे. आता पहा, मी आधी लिहून दाखवतो. लिहिताय का दिसत नाही सर, तुम्ही लिहिताय ते दिसत नाही नाही, मी माझ्या याच्यावर लिहितोय, पेजवर लिहितोय. कारण आता हे मला जर लॅपटॉपवर शिफ्ट व्हायचं झालं तर मग मला हे करावं लागेल ना. ओके सर. जिओजेब्रा ओपन. तोपर्यंत हे आपण क्लिअर करू की रो स्पेस ऑफ ए काय असणार आहे. डायरेक्टली आपण रो स्पेस ऑफ ए काय असणार आहे, मी इथं लिहितो. काय असणार आहे रो स्पेस ऑफ ए, एक्स R1 बरोबर, म्हणजे 1 1 1 बरोबर, प्लस वाय 0 1 1 प्लस झेड काय असणार आहे 1 2 2. आता मी यांची जर ऍडिशन केली तर मला काय मिळेल पहा, एक्स प्लस झेड कॉमा बरोबर, एक्स प्लस झेड कॉमा आणखी काय मिळेल, एक्स प्लस वाय प्लस 2z. X plus Y plus 2Z. 2z कॉमा 2Z. आणखी काय मिळेल, एक्स प्लस वाय X plus Y plus प्लस 2Z. वाय प्लस 2z. एक्स प्लस वाय प्लस 2z. होप हे ड्रॉ करता येईल.
हे झालं आणि याचं काय मिळून डायरेक्ट कोण सांगेल का? एक्सच राहील, झेड नसेल ना याच्यातलं फक्त, नंतर एक्स प्लस वाय, नंतर एक्स प्लस वाय असेल, बरोबर. हा रो स्पेस ऑफ ए Yes, आला आणि हा रो स्पेस ऑफ काय आला? बी आला. हे आपल्याला मॅथमॅटिकली दाखवता येतं, पण मी ट्राय करतो की हे आपल्याला असं दाखवता येईल का. तर ते x plus 2y सर ते येते ना. प्लस 2 X plus y 2y सर. पुढं बी मॅट्रिक्सचं सर. तर ते आपण b चे सबस्पेस काढले होते तर x plus y घेतले होते पण ते 2y होते. सॉरी इथे काय होईल? 2y आणि 2y. स्क्रीन दिसते का आता? येस Yes, सर. sir, दिसते. हा, तर मी ते ड्रॉ करतो, मी लिहून घेतलेलं आहे. पहिला काय होतं जर आठवत असेल तर होप हे वर्क होईल, मला काही आयडिया नाहीये x त्याच्यात. plus z. x plus z. हो, नाही, एक मिनिट. काय होतं? x plus z एक्स प्लस झेड कॉमा x plus y x plus y plus plus 2z. प्लस वाय प्लस y plus 2z. 2z. Same होतं तसंच third. काय X plus होतं? y plus 2z. एक्स प्लस वाय y plus 2z. 2z हे नाहीये त्याच्यावर हा स्पॅनिंग सेट. आपण दुसरा तर काढू, दुसरा पाहू आपण. दुसरा काय होता आपला? x प्लस X plus y. एक्स कॉमा x plus 2y एक्स प्लस 2y कॉमा x plus 2y. x plus 2y 2y हा स्पेस येतोय आपला, तो दुसरा आहे ना, त्याचा स्पॅनिंग सेट काय येतोय? हा येतोय. दुसऱ्याचा जो स्पॅनिंग सेट आहे ना तो हा येतोय. लक्षात आलं? मला काय सांगायचं, जो स्पॅनिंग सेट काढला होता ना आपण, एक्स प्लस झेड कॉमा एक्स प्लस वाय प्लस 2z कॉमा एक्स प्लस वाय प्लस 2z, हा सुद्धा हाच येणार आहे. आता याच्यात हे काय वर्क होत नाही. हा सुद्धा काय येणार आहे? तोच येणार आहे असं मला सांगायचं. म्हणजे दोघांचे स्पॅनिंग सेट काय येतात? सेम येतात. कधी? ज्यावेळेस ए आणि बी हे इक्विव्हॅलेंट असतील तर. समजतंय? रफ आयडिया. मला जर sir. सापडलं तर मी उद्याच्या लेक्चरला सांगू शकतो. आताच्या स्टेटमेंटची आयडिया क्लिअर झाली? Yes, sir. Yes sir. आपण करू पट्टी. स्क्रीन दिसते ना आता? yes sir yes sir मोबाईलची दिसते ना? yes Yes sir sir. Yes, sir. Yes, sir. मला नाही दिसत आहे sir नाही सर अजून. मोबाईलची दिसते ना? नाही sir नाही सर. मोबाईल तर दिसते सर आम्हाला. मोबाईल sir दिसतंय का? हो सर दिसते Yes, sir. नो सर मला सर. नाही दिसत आहे. नाही ना सर अजून. एक मिनिट. आता दिसते सर दिसते का आता सगळ्यांना? no sir yes sir सर लेफ्ट होऊन परत जॉईन करू का आम्ही? नाही तुम्ही नका. दिसते सर आता. दिसते का? हो सर. नाही सर दिसत नाही आम्हाला. हा एकदा. नाही दिसत आहे सर. आता दिसते का? हो सर यस सर दिसते. आत्ताच काय सांगतो थेरम? हा
तर त्याच्यात झेड कॉम्पोनंट नव्हता तरी येईल का मग ते स्पॅनिंग सेट? हो, तरी येईल कारण आताचा थेरम काय सांगतोय, की दोन मॅट्रिक्स रो इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचा रो स्पेस काय असतो, सेम असतो. मग मी ते दोन्ही मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट दाखवले होते ना, ए आणि बी, 1 1 1 0 1 1 सॉरी 1 2 2 आणि बी हा 1 1 1 0 1 1 0 0 0. हे दोन मी इक्विव्हॅलंट दाखवले होते. हे जर दोन इक्विव्हॅलंट असतील तर यांचा रो स्पेस काय असतील, सेम असतील. मॅटर करत नाही झेड काय आहे. समजलं? येस सर. म्हणजे इथं मला काय सांगायचं ह्या एक्झाम्पल मध्ये, की दोन वेगवेगळ्या स्पॅनिंग म्हणजे दोन वेगवेगळे वेक्टर घेतले, दोन वेगवेगळे वेक्टरचे सेट घेतले तर सबस्पेस हा काय असू शकतो, सेम असू शकतो. हे सांगायचंय मला. लक्षात आलं? रो स्पेस पण काय असणार आहे, सबस्पेस असणार आहे ना, कारण तो वेक्टरनी स्पॅन झालेला आहे. तो कशाने स्पॅन झालेला आहे, तो वेक्टरनी स्पॅन झालेला आहे. खूप समजत असेल. आता हे एक्झाम्पल पहा, मग याच्यावर आणखी क्लिअर होईल. कन्सिडर द फॉलोइंग सेट ऑफ. दिसत आहे. नाही दिसत? नाही सर. बाकीच्यांना दिसते सर. दिसते सर. दिसते सर. ज्यांना दिसत नाही त्यांनी एकदा लेफ्ट होऊन जॉईंट होता का? हो सर. आता दिसतंय का? येस सर. यस सर. का हे काय सांगते एक्झाम्पल, खालील दोन सेट कन्सिडर करा वेक्टरचे. एक आहे U1 वाला, U वाला आणि एक आहे W वाला. आता पहा, U1 काय दिलेलं आहे, 1 2 -1 3. U2 काय दिलेलं आहे, 2 4 1 -2. आणि U3 काय दिलेला आहे, 3 6 3 -7 हा दिलेला आहे. आणि W आणि W1 आणि W2 दिलेले आहेत. तर U हा काय स्पॅनिंग सेट ऑफ UI आहे, W हा काय दिलेला आहे, स्पॅनिंग सेट ऑफ WI दिलेला आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या वेक्टर्स पासून तो काय झालेला आहे, स्पॅन झालेला आहे. दोन वेगवेगळ्या सेट पासून. U हा UI पासून स्पॅन झालाय, W हा WI पासून स्पॅन झालाय. तर आपल्याला शो काय करायचंय, दोघांची स्पॅनिंग सेट काय आहेत, इक्वल आहेत. दोघांची स्पॅनिंग सेट काय आहेत, इक्वल आहेत. आता हे दोन स्पॅनिंग सेट आहे, म्हणजे हा सबस्पेस आहे हा सबस्पेस आहे. तर पहा, हे दोन सबस्पेस U इज इक्वल टू W दाखवायचे झाले तर मला काय करावं लागेल, U हा W चा सबसेट दाखवावा लागेल आणि W हा कशाचा सबसेट दाखवावा लागेल, U चा सबसेट दाखवावा लागेल. बरोबर. आता हा असं दाखवायचं म्हणलं की याच्यातला कोणताही वेक्टर घ्यायचा आणि तो कशात दाखवायचा, W मधला, आणि W मधला कोणताही वेक्टर घ्यायचा आणि तो कशात दाखवायचा, U मधला. लक्षात आलं? असं दाखवायचं. बरोबर. पण हे करण्यापेक्षा आताच आपण वर काय शिकलो, जर दोन रो इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स असतील तर काय करता येतं मला, त्या दोघांचे रो स्पेस काय असतात, सेम असतात. मग स्पॅनिंग सेट ऑफ UI मी यालाच असं रिप्लेस करू शकतो का, मी ए नावाचा मॅट्रिक्स बनवतो, 1 2 -1 3 2 4 1 -2 3 6 3 -7 हे हा मॅट्रिक्स बनवला. याची R1 नथिंग बट काय आहे, U1 आहे, R2 काय आहे, U2 आणि R3 काय आहे, U3 आहे. बरोबर. आता याचा स्पॅनिंग सेट म्हणजे रो स्पेस, स्पॅनिंग सेट ऑफ UI इज इक्वल टू नथिंग बट काय असणार आहे, रो स्पेस ऑफ ए मॅट्रिक्सला नाव दिलं रो. बरोबर. कारण ह्या रो पासून तयार होणारा, ह्या वेक्टर पासून तयार होणारा आणि ह्या रो पासून तयार होणारा सेमच आहे, कारण सेमच वेक्टर आहे. बरोबर. परत सांगा. पहा, आता मी काय करतोय, दोन गोष्टीला कनेक्ट करतोय, वेक्टरला आणि रो ला कनेक्ट करतोय. बरोबर. हो, परत सांगतोय. स्पॅनिंग सेट ऑफ UI म्हणजे काय आहे, की या तिघांची कॉम्बिनेशन घ्यायची, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन घ्यायची, त्याला काय म्हणतो आपण, स्पॅनिंग सेट ऑफ UI. बरोबर. येस सर. हा.
रो स्पेस ऑफ UI म्हणजे काय, रो स्पेस ऑफ A म्हणजे काय, ए हा मॅट्रिक्स आहे माझा, रो स्पेस ऑफ A म्हणजे काय असतो, आताच पाहिलं आपण, रो घ्यायची R1 R2 R3 आणि यांचा स्पॅनिंग सेट बनवायचा, बरोबर. येस सर. आता पहा, ह्या रो स्पेस ऑफ A आणि स्पॅनिंग सेट ऑफ UI सेम असणार आहे, कारण रो आणि वेक्टर काय तुमचे सेम आहे ना. मी याच्या रोला कोणता वेक्टर घेतला, U1 घेतला, याच्या रोला वेक्टर कोणता घेतला, U2 घेतला, आणि याच्या रोला कोणता घेतला, U3 घेतलाय. म्हणजे दोघं काय असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर. येस सर. कसं, मी B हा मॅट्रिक्स घेतला, B काय घेतला 1 2 -4 11 आणि त्याच्यानंतर 2 4 5 2 4 5 14 हा मॅट्रिक्स घेतला B नावाचा. आता पहा, मी रो स्पेस ऑफ B आणि स्पॅनिंग सेट ऑफ WI हे सेम येतील, येस सर. बरोबर ना, कारण दोघांचे वेक्टर काय सेम आहे. म्हणजे आता पहा, माझा प्रॉब्लेम इथून शिफ्ट होऊन कुठे गेला, रो स्पेसला गेला, बरोबर. वरचा थेरम काय सांगतोय, वरचा थेरम म्हणतोय की जर तुमचे दोन मॅट्रिक्स इक्विव्हॅलंट असतील तर त्यांचे रो स्पेस काय असतील, सेम असतील, बरोबर. मग आता मी काय करणार, फक्त A आणि B इक्विव्हॅलंट दाखवणार. A आणि B इक्विव्हॅलंट दाखवले, वरच्या थेरम नुसार काय होतंय, त्यांची रो स्पेस सेम येत आहे, दोघांचे रो स्पेस सेम येत आहेत. दोघांचे रो स्पेस म्हणजे काय, नथिंग बट स्पॅनिंग सेट ऑफ WI आणि स्पॅनिंग सेट ऑफ UI. म्हणून मी अशा वेळी जातोय, लक्षात आलं. येस सर. येस सर. म्हणजे आता इथं पहा, मी काय करणार, पहिली मेथड मी नाही एक्सप्लेन करत, त्याला वेळ जाईल. मग मी काय करणार, A आणि B घेणार, तर ते इक्विव्हॅलंट दाखवणार. आता इक्विव्हॅलंट दाखवण्याचा नवीन नाही, जुनाच प्रकार आहे. तर काय करायचं, कॅनॉनिकल फॉर्मला न्यायचं, रो कॅनॉनिकल फॉर्मला, त्यालाच रिड्युस्ड इचेलॉन फॉर्म म्हणतो. काय म्हणतात त्याला, रिड्युस्ड इचेलॉन फॉर्म म्हणतात. पहा, रिड्युस्ड इचेलॉन फॉर्म काय असतो, तर रो इचेलॉन फॉर्मच्या थोडासा पुढं. तर ह्याच्यात काय असतं पहा, याला मी काय करतो, रो कॅनॉनिकल फॉर्म किंवा रिड्युस्ड इचेलॉन फॉर्म म्हणतात. तर याला काय करायचं, पहिला एलिमेंट काय पाहिजे तुमचा, 1 पाहिजे, नसला तर त्याला 1 करायचं. इथं 1 ऑलरेडी आहे, तर त्याच्या खाली काय करायचं, 0 करायचे, मग ऑपरेशन परफॉर्म करायचे. तर मी डिटेल मध्ये जात नाही. हे ऑपरेशन काय परफॉर्म केले, जे ऑपरेशन परफॉर्म केले ते हे असं आलं, बरोबर. आता काय यायचं, याचा प्रश्न मिटला, हा 1 आहे. पुढे काय करायचं, तर हा दुसरा रो शोधायचा, त्याचा नॉन झिरो एलिमेंट शोधायचा. त्याचा नॉन झिरो एलिमेंट शोधला, तो किती आहे, 3. तर त्या 3 ला काय करायचं, 1 करायचं, 1च करायचं रो इचेलॉन फॉर्मने. 3 ला 1 करण्यासाठी याला काय करावं लागेल, 1/3 करावं लागेल. 2R2 minus R3. फक्त आपण काय करू, या रोला काय करायचं एवढंच ऑपरेशन, मी काय डिटेल मध्ये जात नाही. या रोला काय करावं लागेल, 1/3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हा 1 आला, हा -8/3 आला, हे आलं, हा 1 झाला, तर काय करायचं असतं, तर याच्या खालचे, ह्या 1च्या वरचे आणि खालचे काय करायचे, 0 करायचे. मग हे खालचे आणि वरचे 0 करताना हे आलं. लक्षात आलं, रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म किंवा रो कॅनॉनिकल फॉर्म कसा असतो. येस. काय करायचं, पहिल्यांदा जो नॉन झिरो आहे त्याला 1 करायचा, त्याच्यानंतर खालच्या रोला यायचं, तो नॉन झिरो निवडायचा, तो 1 करायचा, त्याच्या खालच्यावरचे सगळे काय करायचे, 0 करायचे, परत सेम खालच्या रोला यायचं, असं करत जायचं. जिथं शेवटचा रो 0 येतोय किंवा रो संपतात तिथं थांबायचं. हे असं, हा याचा कॅनॉनिकल फॉर्म झाला. बीचं पण काय करायचं, तेच करायचं. बी हा 1 आहे, हा ऑलरेडी 1 आहे, त्याच्या खालचे काय करायचे, 0 करायचे, हा झाला. पण आता पुढे काय करायचं, नुसतं इथंच नाही थांबायचं, तर काय करायचं, त्याच्या खालच्या रोला यायचं, हा 1 पाहिजे, हा ऑलरेडी 1 आहे, हा 1 आहे, पण याच्या खालचे आणि वरचे 0 करायचे. खालचे 0 करायला चान्स आहे का, नो सर. नाही. मग याचे वरचे 0 करायचे, याच्या वरचे 0 केले तर 0 1/3 आणि हा 0 0 1 -8/3 हा आला. आता हे दोघं सेम आहे का मॅट्रिक्स, कारण 0 रो काय मॅटर करत नाही ना. हे दोन मॅट्रिक्स सेम आहे का, इक्विव्हॅलंट आहेत का, येस सर. आहेत ना. दोघांच्या नॉन झिरो रो No, पहा, sir. नॉन झिरो जर रो सेम असतील तर ते दोघंही इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजे ए हा मॅट्रिक्स कुणाशी इक्विव्हॅलंट आहे, BC.
म्हणजे रो स्पेस ऑफ ए इक्वल टू काय असतो? रो स्पेस ऑफ बी. रो स्पेस ऑफ रो बी. स्पेस ऑफ बी. पण रो स्पेस ऑफ ए काय आहे? स्पॅनिंग सेट ऑफ यू आय. तर आपण UI. ए आणि बी तसेच बनवलेले आहे ना, आणि हा काय आहे? स्पॅनिंग सेट ऑफ स्पॅनिंग स्पॅनिंग सेट सेट ऑफ डब्ल्यू आय. याला डब्ल्यू म्हणलं होतं आणि याला काय म्हणलं होतं? यू म्हणलं होतं. आपण U. हे दोघं सेम दाखवले. समजलं? येस सर सर. हे बी चा लास्ट Yes, स्टेप sir. शिकवा ना सर. कोणती? बी ची ते लास्ट मॅट्रिक्स आणलाय तो. पहा आता मला काय करावं लागतं, रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म मध्ये किंवा त्याला रो कॅनोनिकल फॉर्म पण नाव आहे दुसरं. तर काय करावं लागतं, हा जो कोणताही आहे रो त्याचा पहिला नॉन झिरो पाहिजे. नसेल तर रो एक्सचेंज करा. पहिला काय पाहिजे मला? नॉन झिरो. मग मी हा नॉन झिरो आणला. त्याच्या खालचे मला काय करायचे? झिरो करायचे. आता ह्या 1 च्या खालचे झिरो करण्यासाठी हा मी काय केलं ऑपरेशन? R2 मायनस 2 टाइम्स R1 असं केलं. मग हे आलं बरोबर. आता हे आलं तर पुढे काय करायचं? हा 1 आला, त्याच्या खालचे झिरो आले तर खालच्या रोला यायचं. खालच्या रोचा पहिला नॉन झिरो शोधायचा. नॉन झिरो कोणता आहे? 1. तो जर 1 नसेल तर तो 1 करायचा. मग डिव्हाइड करून 1 करायचा. इथं ऑलरेडी 1 आहे, तो काय करायची गरज आहे का? इथं आपण काय केलं त्याला 1 केला होता ना, तसं हा ऑलरेडी 1 आहे. हा 1 जर असेल तर त्याच्या खालचे आणि वरचे सगळे जे इलेमेंट आहेत ते झिरो करायचे ऑपरेशन करून. मग आता मला हा झिरो करायचा आहे, 4 झिरो करायचा आहे. मग मला ऑपरेशन काय करावं लागेल? पहा बरं. R1 प्लस 4 R1 R2. प्लस 4R2. 4R. हे जर तुम्ही केलं तर पहा, पहिल्यात हा 1 तसाच राहील, हा 2 तसाच राहील, हा -4, हा -4 प्लस Zero 4 किती आला? 0 आला. हा Zero. 11 हा प्लस म्हणजे प्लस Minus मायनस 8/8 32. 8 32. 32. हे किती आले? 32 अपॉन divided by 3. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे 1 नथिंग by बट 3. 1/3 येत आहे. म्हणजे हा काय आला? 1/3 आला. आणि खालचा रो तसाच 0 0 1 मायनस 8/3. Minus 8. या दोघांचे नॉन झिरो रो सेम आले. Yes, Yes. sir. हा, सर. मग ह्या दोघांचे नॉन झिरो रो सेम Yes, आले sir. तर ए आणि बी हे काय आले? इक्विव्हॅलेंट आले. सर समजलं? फक्त रोचाच विचार करायचा का इथं? हो, रोचाच. किंवा जर तुम्हाला कॉलमचा विचार करायला असतं फक्त कॉलमचा विचार करायचा. पण कॉलमचे ऑपरेशन करायला कठीण जातात. कारण आपल्याला सवय ही रोची पडलेली आहे ना. हो सर. कॉलमचे केलं तरी काय सर मग अडचण ते नाही. 0 रो नसेल तरी पण चालेल का? हो, झिरो रो नसेल तरी चालेल. असली तर काही फरक पडत नाही. इक्विव्हॅलेंट काय आहे? इक्विव्हॅलेंट कधी पाहिजे? की ज्याच्या नॉन झिरो रो आहे ना, तर सेम पाहिजे. एक्झॅक्ट सेम पाहिजे. रो कॅनोनिकल फॉर्मला रिड्यूस केल्याच्या नंतर. इथं काय आणखी झिरो रो असती तरी काय फरक पडला नसता. आणखी 10 जरी झिरो रो असतात तरी काय फरक पडला नसता. फक्त आपल्याला नॉन झिरो रोचा विचार करायचा. सर कॉलम नुसार पण इक्वल आलं तरी पण ते इक्विव्हॅलेंटच येतील का मग? हो, बरोबर. म्हणजे या थेरमला आहे ना तुम्ही असं मॉडिफाय करू शकता की कॉलम इक्विव्हॅलेंट matrices have same Column space. कॉलम स्पेस. कॉलम स्पेस असंही करू शकता. मग ह्याच एक्झाम्पलला जर तसं मॉडिफाय करायचं झालं तर ह्याला रोला न लिहिता कसं लिहायचं? कॉलम. कॉलमला लिहायचं. कॉलमला 2 4 1 -2 आणि 3. मग त्याच्यावर कॉलम ऑपरेशन करायचे, रो ऑपरेशन करायचे नाही. जर तुम्ही रो कॉलम इक्विव्हॅलेंट वापरत असाल तर. सर समजलं? याच्या मी कसं करायचं मग? झिरो कसा करायचा सर इथे? कोणता रो? कॉलम झिरो करायचा ना. हे जे आडवे ऑपरेशन zero. हे आहे ना आता 1 2 -1 सॉरी हे कॉलमला लिहावं लागतील ना. मग 1 2 -1 3 हा घ्यायचा, 2 4 1 -2 हा घ्यायचा, 3 6 3 हा 7 घ्यायचा. काय करायचं? हा पहिला काय ठेवायचा? हा पहिला कॉलम घ्यायचा. त्याचे रो सगळे काय करायचे? 0 करायचे. हे झिरो करायचे. काय करायचे? हे झिरो करायचे. त्याच्यानंतर पुढचा कॉलम घ्यायचा. जशी आपण रो घेतो तसा कॉलम घ्यायचा. त्यातला नॉन झिरो घ्यायचा. तो 1 करायचा आणि त्याच्या
इकडले आणि इकडले सगळे काय करायचे, एकच Zero करायचं, फक्त Zero. transpose करायचंय. एकच करायचंय, फक्त काय करायचंय, ट्रान्सपोज घेऊन करायचं. लक्षात आलं? येस सर. Yes. हो. पण आपली जी सवय आहे ती कशी आहे, रो फॉर्म रो रो मॅट्रिक्सने. आपण रोची. कारण माझा सुद्धा गोंधळ होतो ना, आता सांगताना मला विचार करावा लागले कसं सांगावं, काय करावं, सवय नाही. त्याच्यानंतर पहा लिनियर डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स. काय असतं डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स, झालंय का कधी, झालंय का कधी डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स? डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल माहिती सर. काय असतं त्याचा अर्थ लावू शकतो आपण, त्याचा अर्थ जो लावू शकतो. व्हेरिएबल हम्म? व्हॅल्यू डिपेंड होतो असेल. y इज त्याला इक्वल टू independent mx दिला असेल हे सांगतो. सपोज y इज इक्वल टू साइन एक्स आहे. एफ हे फंक्शन आहे आर पासून आर पर्यंत. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स, त्यालाच आपण काय म्हणतो, y इज इक्वल टू साइन एक्स. याचा डिपेंडंट व्हेरिएबल कोणता आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणता आहे? डिपेंडंट Dependent y x आणि independent डिपेंडंट x. व्हेरिएबल y इंडिपेंडंट x आहे. y हा डिपेंडंट आहे आणि x हा काय आहे, X इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय, तो कुणावरच अवलंबून नाही, तो जो व्हॅल्यू व्हेरिएबल जो व्हॅल्यू होतो नाही, तो स्वतःही व्हॅल्यू होतो, ज्याच्या पाहिजे त्याच्या मनमर्जीच्या तो काय करतो, व्हॅल्यू घेतो. पण वायचं तसं आहे का, नो नो y सर. हा No, डिपेंड sir. आहे, नो सर. y हा 2 घेऊ शकतो का मी, नाही ना, कारण साईनची कोणतीच व्हॅल्यू 2 येत नाही. म्हणजे y हा डिपेंड कोणावर, x वर. x हा 2 घेऊ शकतो का, घेऊ शकतो ना, काय अडचण आहे का 2 घ्यायला? म्हणजे हेच आपल्याला पुढे करायचं, पुढे न्यायचं, हेच आपल्याला काय करायचंय, पुढे न्यायचंय. म्हणजे जे आता आपण वेक्टर स्पेस शिकतोय, म्हणजे वेक्टर शिकतोय. आता इथं एक नसणारे, अनेक असणारे. तुम्ही ज्यावेळेस हे फंक्शन पाहिलं, y इज इक्वल टू एक्स, सॉरी, z इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस y, हे जर फंक्शन पाहिलं, f हे r2 टू r हे फंक्शन असेल, तर इथं डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे, इंडिपेंडंट कोण आहे? झेड हा डिपेंडंट डिपेंडंट x आणि y X आणि Y इंडिपेंडंट. x आणि y काय आहे, इंडिपेंडंट आहे. म्हणजे इंडिपेंडंट. एकापेक्षा जास्त व्हेरिएबल काय असू शकतात, इंडिपेंडंट असतात. म्हणजे काय, मी याला असं लिहू शकतो ना, z इज इक्वल टू झेड मायनस साइन एक्स मायनस कॉस वाय इज इक्वल टू 0, हे लिहू शकतो. हे असं Yes, जरी sir. लिहिलं तर त्यातले हे दोघं काय आहे, एक्स आणि वाय इंडिपेंडंट आहे, झेड काय आहे, डिपेंडंट आहे. डिपेंडंट. तर याचा थोडस वेगळ्या प्रकारे आपल्याला पाहिजे, याला काय करायचं, थोडस वेगळ्या प्रकारे पाहिजे. तर काय डेफिनेशन, लिनियरली डिपेंडन्सची पाव आधी, मग इंडिपेंडन्सची पाव. लिनियरली डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स. व्ही हा वेक्टर स्पेस आहे ओव्हर फील्ड के. जर हे एम वेक्टर दिलेले असतील, ते लिनियरली डिपेंडंट कधी असतील, तर लिनियरली डिपेंडंट कधी असतील, ज्यावेळेस असे A1 A2 AM मी असे शोधू शकतो की सगळे 0 नाहीये आणि तो इक्वल टू काय येतोय, 0 येतोय. असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं, लिनियरली डिपेंडंट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, लिनियरली डिपेंडंट. आपण एक्झाम्पल पाहून मग समजून घेऊ. पहा, यू हा वेक्टर घेतला आत्ताचाच, 1 1 1. U2 घेतला, किती होता, 0 1 1. U3 होता, किती होता, 1 2 2. 2 2. आता पहा, हे लिनियरली डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे, कसं चेक करायचं. जर तुम्हाला असे स्केलर मिळाले, की तुम्ही या कॉम्बिनेशन मधले उत्तर 0 आले आणि हे स्केलर हे 0 नकोय, ऍटलिस्ट एक काय नकोय, 0 नकोय. पहा, मी याला असं लिहू शकतो, मी डायरेक्ट असं लिहितो, 1 इंटू U1 प्लस 1 इंटू U2 मायनस 1 इंटू U3 इज इक्वल टू किती येईल, काढा बरं, काय येईल, झिरो येते सर. 0 येते, बरोबर. ही डेफिनेशन काय सांगते, हे तुमचे एम वेक्टर आहे,
एम वेक्टरला लिनियरली डिपेंडंट कधी म्हणायचं, ज्यावेळेस तुम्ही असं लिहू शकाल, इक्वेट टू 0 करू शकाल आणि ऍटलिस्ट एक याच्यातला एआय हा नॉन झिरो पाहिजे, ऍटलिस्ट एक एआय काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं, लिनियरली डिपेंडंट. लक्षात आलं? इथं तुमचं ऍटलिस्ट एक एआय नॉन झिरो मिळतोय का, सगळे मिळालं तर चांगलंच आहे, पण ऍटलिस्ट एक, हे सगळे काय आहे, हा A1 आहे, हा किती आहे, A2 आहे, आणि हा किती आहे, A3 आहे, ऍटलिस्ट एक यातला नॉन झिरो आहे. येस सर. म्हणजे Yes, हे yes, वेक्टर yes, आले डिपेंडंट आले, हे वेक्टर काय आले, लिनियरली डिपेंडंट आले. समजलं? येस yes सर. sir, डिपेंडंट आले म्हणजे कसं, तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर U3 हा मी कसा सर घेतला होता, इक्वल टू झिरोच पाहिजे ना डिपेंडंट. हो इक्वल टू झिरोच पाहिजे. झिरो घेताना आता पुढची डेफिनेशन आहे ना, त्यांनी आणखी क्लिअर होईल. पण या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पर्टिक्युलर पाहू शकता की U3 इज इक्वल टू U1 प्लस U2 हा आहे. म्हणजे U3 हा कुणावर डिपेंड आहे, U1 आणि U2. U1 आणि U1 म्हणजे हे आणि U2. कंबाईनली डिपेंडंट वेक्टर आहे, हे कंबाईनली काय आहे, डिपेंडंट वेक्टर आहे. ओके, आता ऍक्च्युअल पहा, ही अशी पण डेफिनेशन करता येते आणि हे एक्झाम्पल सोडवायला हे चांगलं ठरतं. आणखी एक की जे वेक्टर लिनियरली डिपेंडंट नाही त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडंट. डिपेंडंटची व्याख्या काय आहे, ही व्याख्या आहे, असे U1 U2 UM हे जर वेक्टर असतील आणि तुम्हाला असे काही नॉन झिरो A1 A2 AM मिळत असतील की A1 UM A1 V1 प्लस A2 V2 प्लस 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 AM VM इक्वल टू 0 असं जर मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं, लिनियरली डिपेंडंट. आणि जे वेक्टर लिनियरली डिपेंडंट नाही त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडंट. आता या दोन्ही डेफिनेशन इथं पहा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गरजेचं ठरतं. कन्सिडर इक्वेशन x1 v1 प्लस x2 v2, हे व्हेरिएबल आहे बरं का, xi काय आहेत, व्हेरिएबल आहेत. हे कसं शोधायचं त्याच्यासाठी ही चांगली डेफिनेशन, x1 v1 प्लस x2 v2 प्लस xn vn हे अननोन असणार आहे, xi हे काय असणार आहे, अननोन असणार आहे. जर याला फक्त आणि फक्त झिरो सोल्युशन असेल, म्हणजे सगळे x1 x2 xn हे फक्त आणि फक्त झिरोच असतील तर ते वेक्टर काय असतात, लिनियरली इंडिपेंडंट असतात. हे फक्त आणि फक्त झिरो ज्यावेळेस असते तर ते काय असणार, लिनियरली इंडिपेंडंट असणार आहे. आणि त्यातले जर काही नॉन झिरो असतील, म्हणजे याला नॉन झिरो सोल्युशन असतील, तर हे काय असणार आहे, लिनियरली डिपेंडंट असणार आहे. लक्षात आलं? सर एकदा सांगा ना. yes sir, येस सर. पहा, जर x1 v1 x2 v2 xn vn vn हे वेक्टर मला चेक करायचे लिनियरली डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत, हे मला चेक करायचं. मग त्यासाठी मी काय करणार, हे इक्वेशन मांडणार. x1 x2 xn हे काय आहेत, व्हेरिएबल आहेत. v1 v2 दिलेले वेक्टर आहेत की जे आपल्याला चेक करायचे लिनियरली डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट, हे इक्वेशन आलं, हे वेक्टर इक्वेशन आलं. आता हे वेक्टर इक्वेशन आलं तर याला सोल्युशन असणार आहे, बरोबर. एक गॅरंटी, याला झिरो सोल्युशन असणार आहे. x1 x2 xn जर सगळे झिरो टाकले तर इक्वेशन सॅटिस्फाय होते, कारण राईट हँड साइडला झिरो सोल्युशन असणारच आहे, गॅरंटेड. जर फक्त आणि फक्त झिरो सोल्युशन असले तर त्याला लिनियरली इंडिपेंडंट म्हणायचं. जर फक्त आणि फक्त झिरो सोल्युशन असले तर त्याला काय म्हणायचं, लिनियरली डिपेंडंट म्हणायचं. आणि जर नॉन झिरो सोल्युशन असेल एखादं तरी, तर त्याला काय म्हणायचं, लिनियरली डिपेंडंट म्हणायचं. समजलं? Yes, sir. yes sir, Yes, sir. तुम्ही आता नेक्स्ट लेक्चर पर्यंत एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, लिनियरली डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत. आता दिलेलं या डेफिनेशन 111 011 आणि 122 हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा ह्या डेफिनेशन. म्हणजे XYZ घ्यायचे आणि XYZ च्या व्हॅल्यू काढायच्या. XYZ च्या व्हॅल्यू फक्त आणि फक्त झिरो आल्या तर ते लिनियरली इंडिपेंडंट, आणि जर नॉन झिरो आल्या तर लिनियरली डिपेंडंट. इथून पुढे आपण लिनियरली डिपेंडंट साठी L डॉट डी वापरणार आहे किंवा LD वापरणार आहे, आणि इंडिपेंडंट साठी LI वापरणार आहे. इथून पुढे दोघांचे अर्थ एक कन्सिडर करायचे. समजलं? yes sir, येस. Yes, Yes, sir. sir. ज्यांना